जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 6वा देवशोधनाचा. यात देखील श्री सद्गुरूंनी काय सांगितले ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास कृपया माझ्या YouTube चॅनेल परमार्थला सबस्क्राईब करा. श्री राम समर्थ. जय सद्गुरु. श्रीमद दासबोध दशक 6वा देवशोधनाचा. समास 6वा. सृष्टिकथा. निरूपण. नाम श्रीराम समर्थ. सृष्टीपूर्वीच ब्रह्म असे, तेथे सृष्टी मुळीच नसे. आता सृष्टी दिसत असे, ते सत्य की मिथ्या? तुम्ही सर्वज्ञ गोसावी, माझी आशंका फेडावी. ऐसा श्रोता विनवी, वक्तयासी. आता ऐका प्रत्युत्तर, कथेसी व्हावे तत्पर. वक्ता सर्वज्ञ उदार, बोलता जाहला. शिवभूतः सनातनः, ऐसे गीतेचे वचन. येणे वाक्य सत्यपण, सृष्टी साल्य. यदृष्ट तन्नष्ट येणे, वाक्य सृष्टी मिथ्यापणे. सत्य मिथ्या ऐसे कोणे, निवडावे. सत्य म्हणो तरी नासे, मिथ्या म्हणो तरी दिसे. आता जैसे आहे तैसे, बोली जेल. सृष्टीमध्ये बहुजन, अज्ञान आणि सज्ञान, म्हणून या समाधान होत नाही. ऐका अज्ञानाचे मत, सृष्टी आहे ते शाश्वत. देव धर्म तीर्थ व्रत, सत्याची आहे. बोले सर्वज्ञांचा राजा, मूर्खस्य प्रतिमा पूजा. ब्रह्मप्रळयाच्या पैजा, घालू अपाहे. तनु बोले तो अज्ञान, तरी का करीसी संध्या स्नान. गुरुभजन तीर्थाटन, कासया करावे. तीर्थे तीर्थे निर्मल ब्रह्मवृंदम, वृंदे वृंदे तत्वचिंतानुवाद. वादे वादे जायते तत्वबोध, बोधे बोधे भासते चंद्रचूड. ऐसे चंद्रचूडाचे वचन, सद्गुरूचे उपासन. गुरुगीता निरूपण, बोलिले हरे. गुरुसी कैसे भजावे, आधी अतयासी ओळखावे. त्याचे समाधान घ्यावे, विवेके अस्वय. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीत गगनसदृश तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एक नित्य विमलमचल सर्वधी साक्षीभूतम भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु अत नमामि. गुरुगीतेचे वचन, ऐसे सद्गुरूचे ध्यान. तेथे सृष्टी मिथ्या भान, पुरेल कैंचे. ऐसे सज्ञान बोलिला, सद्गुरु तो ओळखिला. सृष्टी मिथ्या ऐसा केला, निश्चितार्थ. श्रोता ऐसे न मानी कदा, अधिक उठिला विवादा. म्हणे कैसा रे गोविंदा, अज्ञान म्हणतोसी. शिवभूतः सनातनः, ऐसे गीतेचे वचन. तयासी तू अज्ञान, म्हणतोसी कैसा. ऐसा श्रोता आक्षेप करी, विषाद मानिला आंतर्य. याचे प्रत्युत्तर चतुरी, सावध परिसावे. गीतेंत बोलिला गोविंद, त्याचा नकळे तुझ भेद. म्हणून या व्यर्थ खेद, वाहतोसी. अश्वत्थ सर्व वृक्षाणा, माझी विभूती पिंपळ. म्हणून बोलिला गोपाळ, वृक्ष तोडिता तत्काळ. तुटत आहे, नैन छिंदंती शस्त्राणी नैन दहती पावकः. न चैन क्लेदयंत्यापो न शोषयती मारुतः. शस्त्रांचेनी तुटेना, अग्नीचेनी जळेना. उदकामध्ये कालवेना, स्वरूप माझे. पिंपळ तुटे शस्त्राने, पिंपळ जळे पावकाने. पिंपळ कालवे उदकाने, नाशवंत. तुटे जळे बुडे उडे, आता ऐक्य कैसे घडे. म्हणून हे उजडे, सद्गुरु मुख्य. इंद्रियाणा मनश्चास्मी, कृष्ण म्हणे मन तो मी. तरी का आवरावी उर्मी, चंचळ मनाची. ऐसे कृष्ण का बोलिला, साधन मार्ग दाखविला. खडे मांडूनी शिकविला, ओ नामा जेव्य. ऐसा आहे वाक्यभेद, सर्व जाणे तो गोविंद. देहबुद्धीचा विवाद, कामा नये. वेद शास्त्र श्रुती स्मृती, तेथे वाक्यभेद पडती. ते सर्वही निवडती, सद्गुरुचेनी वचने. वेदशास्त्रांचे भांडण, शस्त्रे तोडी ऐसा कोण. हे निवडेना साधुवेळ, कदा कल्पांत्य. पूर्व पक्ष आणि सिद्धांत, शास्त्रीय बोलीला संकेत. याचा होय निश्चितार्थ, साधू मुख्य. एरवीय वादाचे उत्तरे, एकाहुनी एक थोरे. बोलू जाता अपारे, वेदशास्त्रे. म्हणून वादविवाद, सांडूनी कीजे संवाद. तेणे होय ब्रह्मानंद, स्वानुभवय. एके कल्पनेचे कोट्य, होती जाती अनंत सृष्टी. त्या सृष्टीची गोष्टी, साच केव्य. कल्पनेचा केला देव, तेथे झाला दृढ भाव. देवा लागे येता खेळ, भक्त दुःख्य दुखवला. पाषाणाचा देव केला, एके दिवशी भंगून गेला. तेणे भक्त दुखवला, रडे पडे आक्रंदे. देव हारपला घर्य, एक देव नेला चोर्य. एक देव दुराचार्य, फोडिला बळय.
एक देव जापाणीला, एक देव उदकीय टाकीला, एक देव नेऊन घातला पायांतळीय. काय सांगोव तीर्थ महिमा, मोडून गेला दुरात्मा, थोर सत्व होते ते अमा. काय जाहलय कळेना, देव घडीला सोनार्य, देव ओतीला अवतार्य, एक देव घडीला पाथर्य, पाषाणाच्या नर्मदा गंडिकातीर्य, देव पडिले लक्षवरी, त्यांची संख्या कोण करी, असंख्यात गोटे, चक्र तीर्थीय चक्रांकित, देव असती असंख्यात, नाही मनी निश्चितार्थ, एक देव. बाण तांदळे ताम्रनाण्य, स्फटिक देव्हारा पूजणेय, ऐसे देव कोण जाणे, खरे की खोटे. देव रेशिमाचा केला, तोही तुटून या गेला, आता नवा नेम धरलं, मृत्तिकेच्या लिंगाचा. आमचा देव बहुसत्य, आम्हांचा कांतीय पावत, पूर्ण करी मनोरथ, सर्व काळात. आता याचे सत्व गेले, प्राप्त होते ते झाले, प्राप्त नवचे पालटिले, ईश्वराचे नी. धातू पाषाण मृत्तिका, चित्रलेप काष्ठ देखा, तेथे देव कैंचा मूर्खा, भ्रांती पडिली, ही आपुलाली कल्पना, प्राप्तना ऐशी अफळे जाणा, परी त्या देवाची या खुणा, वेगळ्याची. नाना शास्त्रविदो लोका नाना दैवत पूजका, आत्मज्ञान विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. म्हणून हे माया भ्रमण्य, सृष्टी मिथ्या कोटिगुण्य, वेद शास्त्रे अपुराण्य, ऐशींच बोलती. साधू संत महानुभाव, त्यांचा ऐसाची अनुभव, पंचभूतातीत देव, सृष्टी मिथ्या, सृष्टीपूर्वीय सृष्टी चालता, सृष्टी अवघी संहारता, शाश्वत देव तत्वता, आदि अंत्य, ऐसा सर्वांचा निश्चयो, यदर्थीय नाही संशयो, व्यतिरेकाणी अन्वयो, कल्पनारूप, एके कल्पनेचे कोट्य, बोलीजती अष्टसृष्टी, ते सृष्टीची गोष्टी, सावध ऐका. एक कल्पनेची सृष्टी, दुसरी शाब्दिक सृष्टी, तिसरी प्रत्यक्ष सृष्टी, जाणती सर्व, चौथी चित्रलेप सृष्टी, पाचवी स्वप्न सृष्टी, सहावी गंधर्व सृष्टी, स्वर सृष्टी सातवी, आठवी दृष्टीबंधन, ऐशा अष्टसृष्टी जाण. यामध्ये श्रेष्ठ कोण, सत्य मानावी. म्हणून सृष्टी नाशवंत, जाणती संत महंत. सगुण भजावा निश्चित, निश्चयाला गेय, सगुणाचे नि आधार्य, निर्गुण पाविजे निर्धार्य, सारासार विचार्य, संत संगेय. आता असोह्य बहुत, संत संगेय केले नेमस्त, ये रविय चित्त दुश्चित, संशय पडे, तनु शिष्य आक्षेपिले, सृष्टी मिथ्या ऐसे कळले, परी हे दृश्य अवघ्य नाथिले, तरी दिसते का, दृश्य प्रत्यक्ष दिसते, म्हणून सत्याची वाटते, यासी काय करावे ते, सांगा स्वामी याचे प्रत्युत्तर भले. पुढील समास्य बोलिले, श्रोतीय श्रवण केले, पाहिजे पुढे एव सृष्टी मिथ्या जाण, जाणोनी रक्षावे सगुण, ऐशी हे अनुभवाची खूण, अनुभवी जाणती. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सृष्टिकथा निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ. व्हिडिओ आवडल्यास कृपया माझ्या YouTube चॅनेल परमार्थला सबस्क्राईब करा. श्रीराम समर्थ. जय सद्गुरु.